धन्य माता पिता तयाची या कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाट देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाट देवा महायोग पीठे तटे भीमरत्यवरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्त आनंद कंदो परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम सजिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरणसरोजरज निजमनमनु सुधारि वर्णो रघुवर विमल जशूर जोधाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सेवे लागी सेवक झालो।
विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण से गुरूंचे ते नमस्कार आणि आता विठाल विठाल जोशी जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळा जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा मानव जातीला योग्य वेळेत स्वतःचं हित जागायला लावणारा अभंग सेवेकरता निवडलाय. अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं. वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा गतिर्वरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधान मिजमो व्यम. माऊली ज्ञानोबारे वर्णन करतात. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जगाते चाळीता. ज्या भगवान परमात्माच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही. अर्थात या सर्व सृष्टीची उत्पत्तीच भगवंताच्या सत्तेने आहे. भगवंत स्वतः सांगतात एकोहम बहुश्याम एकलेनी कंठीची म्हणून न्यायेने एन निर्माण केली 14 भुवने. या पृथ्वी तलावरती ज्या दिवशी प्रत्येक जीवाचा जन्म आहे त्याच दिवशी प्रत्येकाची मृत्यूची वेळ सुद्धा ठरलेली आहे. माणसाला मरण ही अटळ आहे. म्हणून त्याच भगवान परमात्माच्या सत्तेने आणि साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आपण पाहतोय गुरुवर्य गलांडे मामा यांच्या शुभ आशीर्वादाने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा अखंड हरिनाम सप्ताह झुंजार हनुमान मंदिर भवानी रोड दीपक चौक तुळजापूर माई भगवत भक्ती कुलस्वामी जगज्जननी जगदंबेच्या प्रांगणामध्ये खूप सुंदर असं नियोजन सप्ताहाचं तुम्ही करताय. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार दरवर्षी तुमच्याकडे येतात. गेले 77 वर्ष झाल्यात. 77 वर्ष आहे. 77 वर्षापासून अगदी अखंड हरिनाम सप्ताह अनादिकालापासून चालत आलेला आणि अनादिकालापर्यंत चालणार आहे. पण तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाला आज खास करून अभंग निवडलेला आहे. म्हणावं लागेल उजळली भाग्य आता अवघी चिंता वारली. माई भगवत भक्ती जगजननी जगदंबेच्या प्रांगणामध्ये कित्येक वर्षापासून एक इच्छा होती कधीतरी कीर्तन झालं पाहिजे. पण आपण म्हणतो आई ही प्रत्येक लेकराचं मनोरथ पूर्ण करण्यासाठीच असते. अट्टाहास कधी लेकराचा 2 वर्षात करते कधी 3 वर्षात करते. म्हणून इथपर्यंत येण्याकरिता जवळजवळ एक 4 ते 5 वर्ष मला लागल्यात. पण माई भगवत भक्ती जगज्जननी जगदंबा अगदी मातेनं आईनं अगदी लेकराचं अंतकरण जाणलं आणि इथपर्यंत येण्याचा योग ज्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला. महाराष्ट्रामध्ये कथा कीर्तन क्षेत्रामध्ये खूप मोठं ज्यांचं नाव आहे गेल्या 4-5 वर्षापासून ज्यांचा आमचा परिचय आहे आदरणीय हरिभक्त परायण ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही काल्याचं कीर्तन श्रवण करणार आहात. हरिभक्त परायण श्रद्धेय प्रशांतजी महाराज नांदे. एकदा दादांसाठी सर्वांनी जोरात टाळी वाजवायची. दादांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर सर्व कमिटी मंडळी आहेत, सर्व आयोजक मंडळी आहेत. एकदा सर्व कमिटी मंडळीसाठी जोरात टाळी वाजवायचे. त्यांचे धन्यवाद. प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. राजकारण असेल समाजकारण असेल प्रत्येक क्षेत्रातील आहेत. नावं काय सगळ्यांचेच मला परिचित नाहीत म्हणून सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. ज्यांच्याकडे अन्नदान होतं खूप मोठा परिवार आहे. अगदी मोठ्या प्रमाणात ज्यांच्याकडे अन्नदान झालं. अन्नदाता सुखी भव. सगळ्यात दान श्रेष्ठ काय असेल संतांनी वर्णन केलंय. भूमी दाने होसे भूमी पाळू कनकदाने कांती निर्मळू चंदनदाने सदा शीतळू जन्मोजन्मी प्राणिया. अन्नदाने दृढायुषी उदकदाने सदा सुखी मंदिरदाने भुवन पालखी सुपरिमल उपचार. ज्यांच्याकडे अन्नदान झालं आदरणीय हरिभक्त परायण परिवाराचं रोजकरे परिवार आहे त्या परिवाराचे धन्यवाद व्यक्त करते. एकदा जोरात टाळी वाजवायचे. असं कुच्चरपणा करू नका टाळ्या वाजवायला. आपण देवीच्या दरबारात बसलो जरा मनातून टाळ्या वाजवा. जास्त जेवण झाल्यासारखं करू नका अजिबात. एवढे 1-1.5 तासासाठी. बऱ्याच जणी आताच डोळे झाकायला लागले. कीर्तन ऐकायचं कशा प्रश्न हाय. खाली बसले असता तर टेन्शन नव्हतं पण जर डुकली लागली तर खुर्चीहून खाली पडाल. त्यामुळं सावध राहून कीर्तन ऐकण्याचा प्रयत्न करा. कीर्तनासाठी पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त आहेत. त्याचबरोबर आमच्या आदरणीय हरिभक्त परायण प्रशांत महाराजांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळ आहे त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. गायनाची साथ करण्यासाठी लावलेले आदरणीय हरिभक्त परायण खूप सुंदर कोकिळेसारखा ज्यांचा आवाज आहे संगीत विशारद आदरणीय हरिभक्त परायण सुदर्शन महाराज क्षीरसागर आहे. दादांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण
संगीत विशारद नारायण महाराज गोळेगावकर, बरोबर ना? हा, तुमचे धन्यवाद व्यक्त कर. कोणतं गोळेगाव आहे? आळंदी देवाची. रॉंग नंबर लागला का? बरोबर आहे का? हा, तुमचे असं प्रश्न पाडू नका मला. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर मृदंगाची साथ करत असलेले आदरणीय हरिभक्त परायण आदित्य महाराज आहेत, तुमचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण रोहन महाराज आहेत, दादांचे धन्यवाद. सर्वच हरिभक्त परायण मंडळी, माझ्या संस्थेतील विद्यार्थिनी आहेत. इकडे छोटे विनेकरी महाराज, सर्वच टाळकरी एकदा माझ्या भावंडासाठी जोरात टाळी वाजवायची. यूट्यूब चॅनल देखील आहे, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. आणि साऊंड सिस्टीमच्या बद्दल तर बोलायलाच नको. इकडच्या भागात आल्याच्या नंतर सारखी सारखी भेट होती ना, आता 2 महिन्यापासून सारखीच भेट व्हायला लागली. पण आमच्या दादांसाठी एकदा जोरात टाळी वाजवायची. अगदी तुरळक ठिकाणी असं चांगला साऊंड आणि भारी साऊंड भेटतो आमच्या नशिबाला. ते महाराज लोकांचं नियोजन असेल तर, नाहीतर एवढा चांगला साऊंड आमच्या नशिबाला नसतो. कुठंतरी शिट्टी देणार, तुमच्या कानापर्यंत आवाज येणार नाही. माझं बोलणं कळते ना माय? हा, असं उदास बसू नका फक्त. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर कीर्तनासाठी उपस्थित या ठिकाणी कोणी कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार असतील, चुकून कोणाचं नाव राहिलं तर क्षमा असावी. त्याचबरोबर 60-70 किलोमीटर अंतरावरून जे आलेले आहेत, गेल्या 4-5 वर्षापासून ज्यांचा परिचय आहे, नितांत अगदी लहान बहिणीसारखं माझ्यावरती प्रेम करतात. पाऊस पाणी न मानता 70 किलोमीटर आलेत आमचे कृष्णदादा गवळी आणि त्यांचे सहकारी मंडळी आहेत, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. एकदा जोरात टाळी वाजवायचे. सर्वच हरिभक्त परायण मंडळी, सर्व चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, इकडे पदर घेतलेल्या, बिना पदरावाल्या, हा, सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून आपण ईश्वराचं चिंतन पाहू. विठ्ठल विठ्ठल. त्याचबरोबर व्यासपीठ चालक जे आहेत, आदरणीय हरिभक्त परायण उज्ज्वला ताई, अजित मामा क्षीरसागर, बरोबर ना? ताईंचे धन्यवाद व्यक्त करते. अजून कोणाचं नाव राहिलं तरी शेवटीपर्यंत मला सुचवा. सर्वच हरिभक्त परायण मंडळी असो. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, अतिशय सुंदर असा अभंग आहे. तुकोबाराय अभंगातून सांगतात, आपुलिया हिता जो असे जागता, जो आपलं हित जागतोय, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे. धन्य माता पिता, त्याच्या आई वडिलांना धन्यता दिली जाते, त्याला नाही. पण आई वडिलांना धन्यता आहे कुठल्या? चांगल्या विचाराची लेकरं जन्माला आली तर. तुकोबाराय सांगतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक म्हणजे चांगल्या विचाराचे, तयाचा हरीख. चांगल्या विचाराची लेकरं जन्माला आली तर त्याचा आनंद भगवान परमात्माला होतो. आणि अखंड भगवान परमात्माचं नामचिंतन केल्याची फलप्राप्ती तुम्हाला करून घ्यायची असेल तर संतांनी वर्णन केलं. तुकोबाराय सांगतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. त्याच्या पुढे सांगतात तुकोबाराय, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. कोणाची? जे हिताच्या ठिकाणी जागे आहेत, ज्यांचा आनंद भगवंताला होतो आणि जे गीतेचं भागवताचं श्रवण करतात, अशांची तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. तरी माझ्या दैवा पार नाही. विठ्ठल विठ्ठल. आता विचार केला तर अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे. साधू संतांचा विचार केला, ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, बहिणी मने फडकविती ध्वजा, निरूपण केले ओजा. त्या अगोदर तुका झाला असे कळस, भजन करा सावकाश. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. म्हणून या महाराष्ट्राच्या मातेला म्हणतात, पवित्र तिकुळा पावन तो देश, पवित्र तिकुळा पावन तो देश, पावन तो देश, पवित्र तिकुळा पावन तो देश. जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती, धर्म धर्म त्यांचा झाला नारायण.
हरीचे दास जन्म घेती. प्रत्येक संताचा अधिकार वेगळा आहे. महाराष्ट्राच्या मातीचा विचार केला तर 3 जणांचं फार मोठं योगदान आहे. 3 सजावत देशको, सती संत और शूर. 3 लजावत देशको, कपटी कायर आणि क्रूर. सगळ्यात पहिली जबाबदारी येते माता. आईनं संस्कार द्यायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचंय. सगळ्यात मोठी जबाबदारी माता मौल्यानं तुमच्याकडे. आता पहा तुम्ही, स्त्री शक्ती सर्वसामान्य नाहीये. माई भगवती कुलस्वामिनीच्या प्रांगणामध्ये आपण आहोत. माई भगवती जीवनात आहे. भगवान भोलेनाथ जरी पाहिले, पार्वती माता आहे. शला वेलांटी, वेलांटी म्हणजेच पार्वती मातेचं प्रतीक आहे. वेलांटी जर काढली तर खाली काय उरतं माय? इकडे पहा राधा अक्का, खाली काय उरतं? शव. शव म्हणजे काय? प्रेत. त्याला मराठी भाषेत मड म्हणतात. भगवान भोलेनाथ सुद्धा पार्वती मातेशिवाय अपूर्ण आहेत. तुम्ही कीर्तनासाठी आलायत, कीर्तनात येऊन बसलायत, पण चालत येण्याची लागते ती शक्ती, कीर्तन श्रवणाची लागते ती शक्ती, डोळ्यानं पाहण्याची लागते ती शक्ती. माई भगवतीचे एवढे मोठे उपकार आहेत. हा सभा मंडप, हा सप्ताहाचा जो मंडप आहे ना, धर्म मंडप, यामध्ये आपण जर पाहिलं, हा माई भगवतीचा कुलस्वामिनीचा एक गर्भगृह आहे. आज विचार जर केला, 9 महिने 9 दिवस जो गोळा आई पोटात सांभाळते, लेकराला वैयक्तिक जेवण करावं लागतं का? असं करा किंवा असं करा, लेकराला वैयक्तिक पाणी प्यावं लागतं का? नाही. आई पाणी पिते आणि लेकरांच्या पर्यंत पोहोचतं. 9 महिने 9 दिवस त्या गर्भाची, त्या आतल्या लेकराची काळजी जशी माता घेते ना, हा धर्म मंडप म्हणजे माई कुलस्वामिनीचा गर्भगृह आहे. इथं बसल्याच्या नंतर कोणाच्या केसाला धक्का लागत नाही, काळजी करण्याचं काम नाही, आपल्याला काहीच करायचं नाही. का? एवढे मोठे उपकार आहेत. या देवी सर्वभूतेषु, सगळ्यात महत्वाचं, शक्ती रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. माई भगवतीचे एवढे मोठे उपकार आहेत. कीर्तनासाठी आलायत. या देवी सर्वभूतेषु बुद्धी रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. आई स्त्री शक्ती सर्वसामान्य नाहीये. आज बाईनं जर ठरवलं, बिघडलेला संसार जागेवर आणण्याचं काम तुमच्या हातात आहे. मला किती वाईट मार्गाला गेलेले असू द्या, 99% संसार हा बाईच्या हातात असतो. बाईचं दार सांगतं या बाईचं घर कसं आहे. सुंदर मेकअप करून कितीही चक्रा मारल्या आपण सप्ताहाच्या मंडपच्या बाजूनं, आणि घरात जर तुमच्या गॅसला जाळ्या असतील तर अर्थ नाहीये. लेकराचे संस्कार सांगतात या आईचे संस्कार कसे आहेत, या आईचं वागणं कसं आहे, या आईचं बोलणं कसं आहे. का? लेकरांच्या वरती चांगले संस्कार असतील तर. स्त्री शक्ती सर्वसामान्य नाहीये. ती माई भगवती आपल्या घरामध्ये पहा. जर विचार केला आपण, 51 शक्तिपीठ, त्यापैकी 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रात आहेत. कोल्हापूरची बोला महालक्ष्मी, माहूरची रेणुका, तुळजापूरची तुळजाभवानी, आणि वणीची सप्तशृंगी हे अर्धपीठ आहे. ते अर्धपीठ का पूर्ण. आता प्रत्येक जर आपण प्रत्येक शक्तिपीठाचा जर इतिहास पाहायला गेलो ना, तर प्रत्येक ग्रंथात वेगवेगळे आहे. रामचरितमानस हा ग्रंथ जर निवडला आपण, तो वाचला, तर इथं जर विचारलं, हा इतिहास प्रत्येकाला माहिती, प्रत्येकाला वेगवेगळा माहिती आहे. कोणता इतिहास सांगता येत नाही. रामकृष्ण विठ्ठल विठ्ठल. 3.5 शक्तिपीठ जर आपण पाहिले, एवढे भाग्यवान आहोत. तीर्थक्षेत्रावरती घरी किती नामात चिंतन करा. 1,00,000 वेळा जर घरी बसून भजन केलं, तर शक्तिपीठावरती आल्याच्या नंतर, तीर्थक्षेत्रावरती आल्याच्या नंतर फक्त एकदाच भजन करू द्या, 1 मिनिट भजन करू द्या, तेवढी बरोबरी होते. इथं येऊन नामचिंतन करण्याला अनेक महत्व. किती मोठं पाप केलेलं असू द्या, पाप जडून भस्म करण्याची शक्ती आहे. माई भगवतीचे एवढे मोठे उपकार आहेत. आपण आपल्या घरात तर जर शोधले, ती कधीतरी रेणुका म्हणून येते, आणि रेणुका म्हणून आली तर घरातील रोगराई नष्ट करण्याचं काम करते. ती माई भगवती आपल्या घरात ज्या वेळेला अन्नपूर्णा म्हणून येते ना, तेव्हा पोटातील आग शांत करण्याचं काम करते. म्हणून सांगत असते माता मौल्यांना, कधीतरी स्वयंपाक करत असताना देवाचं भजन करत जा. रामकृष्णारी म्हणायला काय हरकत आहे का? तेच विचार तुमचे त्या अन्नामध्ये उतरतात, आणि खाणारा प्रत्येक व्यक्ती तेवढा चांगल्या बुद्धीचा निवडेल. जर का स्वयंपाक करताना वाईट विचार केले, तर तुमच्या घरातील माणसं सुद्धा वाईट मार्गाला जायला वेळ लागत नाहीये. मला सांगा ना, तुम्ही कधीतरी उंडा मळताना कधीतरी म्हणा, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जोरात म्हणायचं, पोळ्या लाटताना म्हणायचं, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी म्हणा. जोरात जोरात.
नाही, मन शांत राहील तुमचं. अहो किती त्रास देऊ दे मालकानं, किती लेकरांना त्रास देऊ द्या, तुम्हाला अजिबात कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही. मुखात भजन असेल तर सकाळपासून 2 वाजेपर्यंत नवऱ्याला उपाशी मारा. पण 2 वाजता जर तुम्ही आले, मालक बाहेरून आले आणि घरात आल्याच्या नंतर तुम्ही जर का स्वयंपाक करताना त्यांना भजन करताना दिसले, मला सांगा कोणता मालक तुम्हाला त्रास देणार आहे? नाही कधी शिव्या देणार, नाही कधी मारणार. का? फक्त कंठात मुखात तुमच्या भगवान परमात्माचं नामचिंतन आहे. रेणुका म्हणून आली तर रोगराई नष्ट करते, अन्नपूर्णा म्हणून आली तर पोटातील आग शांत करण्याचं काम करते, आणि तीच भगवती माता जर लक्ष्मी म्हणून आली तर धनदान करण्याचं काम करते. त्याच्या पुढे सांगितलंय, तीच भगवती माता आपल्या घरात सरस्वती म्हणून आली तर ज्ञानदान करण्याचं काम करते. हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून करी घेऊन विदा, करी मंजुळा गायनाये, सबे माते हसून शारदे, मयुरावरती बसून ये. हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून. सगळ्यात मोठी उपकार आहे भगवती मातेचे. नवरात्र उत्सव करताना तुम्ही दर्शनाला दरवर्षी येता भगवती कुलस्वामिनीच्या. नवरात्र उत्सव करताना तुम्ही, मला सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे, 9 दिवस उपवास करता का? हा, 9 रंगाच्या साड्या आणता की नाही? कलियुग आहे सध्याच्या काळात. आज कुठे दरवर्षी नवरात्र आलंय की माणसाला टेन्शन येते पुरुष मंडळीला, कोणत्या साड्या कोणत्या रंगाच्या मागल पत्ता नाही अजिबात. मी कायम सांगत असते, कधीतरी माई भगवतीच्या अंगावरील वस्त्र पाहण्यापेक्षा आताच्या कलियुगात स्वतःचं रक्षण करायचं असेल ना, तर प्रत्येक स्त्री शक्तीनं माई भगवतीच्या हातातलं शस्त्र पाहण्याची फार काळाची गरज आहे. 9 दिवस मला सांगा, तुम्ही दांडिया खेळता? तुम्ही आज पुरुष मंडळी सुद्धा हातात दांडिया घेऊन खेळता की नाही? टिपऱ्या. अहो तो म्हणजे हातात बांगड्या घालून घेतल्यासारखाचा खेळ आहे. त्याच्यासाठी स्पेशल लोक आहेत, आपल्याकडे तो खेळ नाहीये. 9 दिवस कुठंतरी टिपऱ्या खेळण्यापेक्षा, दांडिया खेळण्यापेक्षा 9 दिवस जर तुम्ही लाठीकाठी शिकल्या, तलवारबाजी करण्यासाठी शिकल्या, तर स्वतःचं रक्षण होईल. माई भगवतीला सुद्धा आनंद होईल. आज स्वतःचं रक्षण करणं ही काळाची गरज आहे. नवरात्र उत्सवामध्ये तुम्हाला जर कधीतरी प्रश्न विचारला, माई भगवतीचा 9 दिवसाचा जागर चालू झालाय, नवरात्र उत्सव आला, ते प्रत्येकाला आनंद होतो. 9 दिवसाचे उपवासही करता तुम्ही. 9 दिवसाचे उपवास करत असताना हाच स्त्री शक्तीचा जागर 9 दिवसातला विश्वातला सगळ्यात पहिले कोणी केला हे कधी ऐकलंय का? भगवती मातेचा जागर केव्हापासून करायला सुरुवात झाली? विश्वातला सर्वात पहिला जागर कोणी केला? नाही लक्षात आलं. ब्रह्मदेवाचे मानस पुत्र पहिला आहेत नारद मुनी आणि दुसरा आहेत दक्ष महाराज. एका वेळेला ब्रह्मदेवानं सांगितलं, दक्षा अरे तुला प्रजापती पद देतो, पण मला सृष्टीच्या निर्मितीत मदत कर. म्हणून दक्षानं 20,000 पुत्र निर्माण केले, अरण्यात पाठवलं. जा अरण्यात तप करा, देवाची प्राप्ती करून घ्या, आणि परत आल्याच्या नंतर तुमचं शुभमंगल. हा शब्द कानावरती पडलाय बऱ्याच जणांच्या, ऐकलं ना तुम्ही? लग्न लावून देतो म्हणे, शब्दच तेवढा घातक आहे. लग्न लावून देतो म्हटल्याबरोबर 20,000 पुत्रांनी कित्येक दिवस तपश्चर्या केली. काही तप पूर्ण झाल्याच्या नंतर परत निघाले, आणि परत निघाल्याच्या नंतर ऐका, शंडेवाल्या बाबांनी अडवलं. ज्यांची अखंड भ्रमंती चालू आहे, एका ठिकाणी कधीच थांबत नाही आणि कायम भांडण लावून देण्याचं काम करतात, त्यांचं नाव काडी टाकण्याचं, आग लावण्याचं काम, त्यांचं नाव कळीचा नारद म्हटलं जातं. गावातला नारद वेगळा आणि ती नारद मुनी वेगळे. आपल्या गावातल्या नारदानं कळ लावली तर अख्ख्या गावाचं वाटोळ होतं, पण नारद मुनींच्या कळ लावण्यामध्ये सुद्धा जगताचं कल्याण होतं आणि जगताचं हित होतं. नारद मुनींनी सांगितलं, रुक जाओ, कोण आहात तुम्ही? कोण आहात म्हटल्याबरोबर नारद मुनी म्हणतात, मी तुमचा अंकल आहे. अंकल कळतो ना? अंकल म्हणजे मी तुमचा चुलता. कुठे निघालात? बाबांनी सांगितलंय या सृष्टीच्या निर्मितीत मदत करा. आता परत निघालोय, आमचं लग्न होणार आहे. मूर्खांनो, अरे कशाला संसाराच्या भानगडीत पडता? समजावून सांगितलं, दुःख बांधावाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही, कोठेल टिका व्यवहार, सर्व हा संसार वाया एर झार हरिविन. एवढं समजावून सांगितल्याच्या नंतर 20,000 पुत्र परत निघाले. नारद मुनींच्या अखंड कंठात नामचिंतन आहे. नारायण श्रीमन नारायण, नारायण नारायण नारायण, नारायण श्रीमन नारायण, नारायण नारायण नारायण.
20,000 पुत्र परत गेले. दक्षाने श्राप दिला. नारदा श्राप देतो, 2 मिनिटपेक्षा अधिक वेळ एका ठिकाणी तुम्ही कधीच कोणाला थांबून उपदेश करू शकणार नाही. ब्रह्मदेव म्हटले, दक्षा काय केलंस? बाबा बरोबर केलं मी. अरे दक्षा, जे 20,000 पुत्र तू निर्माण केले होते ना, ते धड स्त्री नाही धड पुरुषही नाही, किन्नर जातीचे होते. खूप मोठ्या पापातून वाचवले तुला नारदांनी. लक्षात आलं बाबा, या पापातून उतराई होण्याकरिता काय करावे लागेल? सांगितलं 9 दिवस माई भगवतीची उपासना कर म्हणून. 9 दिवस आणि 9 रात्री विश्वात सगळ्यात पहिले दक्ष महाराजांनी तेलाचा दिवा जाळला आणि तेव्हापासून आपण जागर करतो. तोच गोंधळ जगद्गुरु तो खूप बराय सांगतात. आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही आंबेची गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळांची मेली गोविंद गोपाळांची मेली गोंधळी गोंधळी ना आम्ही आंबेची गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही आंबेची गोंधळी 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 ना आम्ही आंबेची गोंधळी 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 ना आम्ही आंबेची गोंधळी आमच्या भालाला गोंधळा वसुदेवा हरिनाम संस्मरा गोंधळी 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 ना आम्ही आंबेची 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 गोंधळी. माई भगवती जगज्जननी जगदंबा. सगळ्यात पहिले विश्वातला जागर कोणी केला असेल तर तो दक्ष महाराजांनी केलेला आहे. तेव्हापासून आपण नवरात्र उत्सव करतो. सगळ्यांनी जोरात म्हणायचंय, आई राजा. माई भगवती जगजननी जगदंबा सगळ्यात मोठे उपकार आहेत. श्री शक्ती सर्वसामान्य नाहीये. त्या माई भगवतीची उपासना 9 दिवसाच्या कालावधीत आपण करतोय. तोच गोंधळ सांगितला. प्रगटली भवानी मोहमैषासुर मर्दनाला कोणी. आईचा जोगवा जोगवा मागे ना आईचा जोगवा जोगवा मागे ना आईचा जोगवा मागे ना. माई भगवती जगजननी जगदंबा कुलस्वामिनी भगवती माता श्री शक्ती सर्वसामान्य नाहीये. त्याच्या पुढे ऐका, आईनं संस्कार देण्याचं काम करायचंय. आज लेकरू जर सगळ्यात पहिले जन्माला आलं तर सगळ्यात पहिले लेकराचा गुरु कोण आहे? आई असते. मौली ज्ञानोबा सांगतात, भावी न देव नकळेनी संदेह आणि गुरुविन अनुभव गैसाकडे. का? गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव दुजा पाहता नाही त्रिलोकीन. त्याच्या पुढे सांगतात, मन लागो रे माझे गुरु भजनी 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 लागतात. आईनं संस्कार देण्याचं काम करायचंय. संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण. आज डोळ्यात तेल घालून अहोरात्र स्वतःच्या प्राणाची आहुती देण्याकरिता तयार होतात. कोणाचा तरी पती आहे, कोणाचा तरी भाऊ आहे, कोणाचा तरी नातू आहे, कोणाचा तरी मुलगा आहे, पण कोणत्याच नात्याचा विचार न करता प्राणाची आहुती देतात. पहा, चिठ्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. सांगण्याचं तात्पर्य, महाराष्ट्राच्या मातीचा विचार केला तर प्रत्येक संताचा अधिकार वेगळा आहे. माऊली